तर नमस्कार मित्रांनो, मी करण सावंत। आज एका गंभीर गोष्टीवर आपण व्हिडिओ करतोय। तर तुम्हाला समजलंच असेल की काही दिवसांपासूनच की नो रिफायनरी, स्टॉप रिफायनरी अशा गोष्टी सुरू आहेत। तर मित्रांनो, आपलं कोकण हे निसर्गाने नटलेलं आहे आणि ते तसंच राहिलं पाहिजे आणि ह्या निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवायचा आम्ही प्रयत्न करत असतो कोकणातले यूट्यूबर्स। तर त्यामुळे एक मत मांडण्याची संधी आम्हाला मिळावी म्हणून आम्ही हा व्हिडिओ करतोय। तर रिफायनरी म्हणजे नेमकं काय, तर राजापूर तालुक्यामध्ये एक भयानक असा प्रकल्प येऊन ठेवला आहे आणि त्याच्यासाठी खूप लोकांनी आंदोलनं सुद्धा केलेत कोकणी माणसांनी। तर ते बरोबरच आहे, कारण की हा राजापूर तालुक्यामध्ये बारसू या गावी प्रकल्प आला। याआधी हा खूप लोकेशन चेंज करत करत बारसू या ठिकाणी आला आहे, पण तो कधी आपल्या गावी येईल काय सांगू शकत नाही, कारण की हा प्रकल्प इतका घातक आहे की आपल्या कोकणाचं सौंदर्य एका विदिन सेकंदात घालवू शकतो। तर मित्रांनो, असं म्हणत नाही की प्रकल्प तुम्ही कोकणामध्ये आणू नका, परंतु हे नक्की सांगेन की आपल्या कोकणाची शान आंबा, फणस, काजू यांना अजून उच्च स्तरावर नेणारे प्रकल्प तुम्ही कोकणामध्ये आणा। आम्ही नक्की त्याचं स्वागत करू, आनंदाने स्वागत करू आणि तो प्रकल्प कसा अजून वाढेल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू। परंतु असे घातक प्रकल्प कोकणामध्ये कधीच आणू नका आणि त्यांचा आम्ही कधीच स्वीकार सुद्धा करणार नाही, कारण की याच्यामुळे आपल्या कोकणाची शान तर सोडा, कोकणाचं सौंदर्यच नष्ट होऊन जाणार आहे। आणि हा प्रकल्प करण्यासाठी आपल्या शेतकरी माणसांकडून जमिनी घेतल्या गेल्या होत्या। त्यांना घेताना सांगितलं सुद्धा नव्हतं की ह्या जमिनी कशासाठी घेतोय, परंतु आता त्या माणसांना आता कळू लागले की ह्या जमिनी एका घातक प्रकल्पासाठी घेतल्या जात आहेत। सो एकच सांगतोय की ज्या आपण जमिनी देतोय त्या सुद्धा आता बंद करा, कारण की हा जो प्रकल्प आहे तो खूप घातक आहे। त्याच्यामुळे सगळ्या विचारपूस करून जमिनी विका, कारण की ह्या प्रकल्पामुळे आपलं कोकण सुधारणार नाही, तर अजून कोकणातलं जे सौंदर्य आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे। तर हा जो रिफायनरी आहे, स्टॉप रिफायनरी, याच्यासाठी खूप लोकांनी आंदोलनं सुद्धा केलेत। तर तुम्ही सुद्धा ह्या स्टॉप रिफायनरी आंदोलनामध्ये सहभागी व्हा, कारण की आपलं कोकण सुधारलं तरच आपण कोकणामध्ये परत येऊ। कारण की असं आपण म्हणतो की चाकरमानी गावी आली, पण चाकरमानी गावी का येतात, कारण की कोकणामध्ये गव्हर्नमेंटच्या मोठमोठ्या संस्था नाही, जेणेकरून इथे आपल्याला असं वाटतं की कमवण्यासाठी आपण इथे मुंबईमध्ये जाऊ किंवा सिटीमध्ये जाऊ, कारण की कोकणामध्ये तेवढ्या सुविधा उपलब्ध नाहीत। तर आम्ही असं सांगू इच्छितो की कोकणामध्ये गव्हर्नमेंटच्या संस्था तुम्ही चांगल्या म्हणजे उच्च स्तरावरच्या कंपन्या तुम्ही ठेवा, कारण की मग आपला चाकरमानी जो मुंबईला जातो कामासाठी तो इथेच राहील। अशा संस्था तुम्ही किंवा असे प्रकल्प कोकणामध्ये आणा, कारण की हा प्रकल्प हानिकारक नाही असले गव्हर्नमेंटचे, परंतु हा जो रिफायनरीचा प्रकल्प येतोय तो खूप जास्त घातक आहे, जेणे आपला कोकण नष्ट होऊ शकतो, जे सौंदर्य ते निघून जाऊ शकतं। त्यामुळे मी आणि आपल्या सफर कोकणातीच्या पूर्ण टीमकडून कळकळीची विनंती आहे की हा रिफायनरीचा प्रकल्प पूर्णपणे स्टॉप झाला पाहिजे, कारण की आपलं कोकण हे जसं आहे तसंच आपल्याला आवडतं। कोकण हे सौंदर्य, कोकणाचं सौंदर्य हे स्वर्गाहून वेगळं म्हणता येईल, कारण की कोकण हे स्वर्गच मानलं जातं। तर एकच सांगतो की आपलं कोकण जसं आहे तसंच राहिलं पाहिजे आणि तसंच आपल्याला आवडतं, म्हणून जाता जाता एक Mm-hmm.